ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। चिंतन शिबिराचा अजेंडा गाभा हा महत्त्वाचा आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व त्याचबरोबर संघटनात्मक बांधणी, पुढच्या 5 वर्षाचा रोडमॅप अशा अनेक विषयांच्यावरती आम्ही त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत। पक्षाच्या प्रमुख काही नेतृत्वाखाली वेगवेगळे आम्ही ग्रुप्स त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून वेगवेगळे विषय त्यांच्यासोबत दिलेले आहेत आणि त्यामध्ये शिबिरार्थी जे आज प्रतिनिधी सहभागी झालेले आहेत त्यांचंसुद्धा संघटन आणि त्या विषयावरती नेमकं काय म्हणणं आहे, पक्षाने नेमक्या कशा पद्धतीने वाटचाल करावी याच पद्धतीचं विचारमंथन आपल्याला या शिबिराच्या माध्यमातून पाहायला मिळेल। आत्तापर्यंत न झालेलं एक आगळेवेगळं चिंतन शिबिर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज राज्याच्या उपराजधानीत नागपूरला त्या ठिकाणी होत आहे, याचा मला मनस्वीपणाचं समाधान आहे आणि सारे शिबिरार्थी कालच नागपुरामध्ये दाखल झालेले आहेत। दादा काल चिंतन शिबिर विदर्भात होतं, त्याबद्दल बोलले, आपण पण बोलले की विदर्भात चांगला स्ट्राईक रेट राहिला आहे आणि एक विदर्भात एक नवीन बालेकिल्ला बनवायचा आहे का तुम्हाला? विदर्भ हा नेहमी कोणाचा बालेकिल्ला राहिला नसल्याचं असं बोलले, त्याचा संदर्भ नेमका काय समजायचा? नाही, एक असं आहे की निश्चितच आहे की विदर्भ काही काँग्रेसचा बालेकिल्ला होता। विदर्भ आता गेले काही वर्ष काही 2 निवडणुका आपण पाहतो तर भारतीय जनता पक्षाचाही बालेकिल्ला आहे। पण मी काल सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जेवढ्या जागा लढल्या, एक जागा वगळता सर्व ठिकाणी आम्हाला यश मिळालं। म्हणजे भंडारा, गोंदिया, यवतमाळमधली पुसद, गडचिरोलीमधील जागा असेल, अमरावतीमधली जागा असेल, बुलढाण्याची असेल, या जागेवरती आम्हाला यश मिळालं। एक जागा मैत्रीपूर्ण लढतीमध्ये आम्ही पराभूत झालो आणि त्याच्यामुळे पक्षाची संघटन वाढवत असताना त्याची एक अतिशय उत्तम पैकी साथ त्या निमित्ताने मिळणार आहे, जनतेची मिळणार आहे आणि त्याचबरोबर ती आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जाणार आहोत। पण शेवटी पक्ष वाढवणं, पक्षाचे विचार पोचवणं, पक्षाचा धर्मनिरपेक्ष विचार, शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता या विचारासह पक्षाची बांधणी करण्याचा आमचा प्रयत्न आहे। सर, अंतरवालीला जो राडा झाला होता त्याची कल्पना शरद पवारांना होती असा दावा छगन भुजबळांनी केला आहे। मला या संदर्भात काय बोलायचं नाही, कारण भुजबळ साहेब वरिष्ठ नेते आहेत, ओबीसीची सर्व प्रदीर्घ काळ ते चालवतात, त्यामुळे त्यांच्याकडे ती त्या संदर्भातली माहिती असावी। परंतु आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काही ठोस निर्णय घेणार आहे का? कारण की ज्या पद्धतीने महायुतीमध्येच ह्या सगळ्या गोष्टींवरतून जागा वाटपाच्या संदर्भातून ताणतणाव स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उद्भवणार आहे, त्यामुळे आज काही नाही उद्भवणारही आपण केलेलं एक हे आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, महायुती म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरं जाण्याचं ठरवतो आहोत। त्यामुळे मगाच सांगितलं एक रोडमॅप आम्ही तयार करतो आहोत आणि रोडमॅपच्या माध्यमातून आता पुढच्या कालावधीमध्ये पक्षाचं संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न होईल। सर, जयंत पाटील यांच्यावरती 14 लाख मतदार वाढले, कशा पद्धतीने पाहता? विधानसभा इलेक्शन पूर्ण महाराष्ट्रात 14 लाख विधानसभेनंतर स्थानिक स्वराज्याच्या आधी एक असं आहे, आपण एक लक्षात घ्या, ज्यांची वय वर्ष 18 पूर्ण होतात त्यांना मतदानाचा अधिकार आहे। महाराष्ट्रासारख्या इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या राज्यामध्ये 14 लाख नवीन मतदार नोंदवून जाणं याच्यात गैर काय? 18 वर्ष वयोगटाची आज मुलांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे, त्यांची 18 वर्ष पूर्ण झाली असतील तर ते मतदार म्हणून नाव नोंदवू शकतात। मला काय कळू शकत नाही, नवीन काय जावई शोध करण्याचा कोण प्रयत्न करत आहे, ही एक अवैधपणाची प्रक्रिया आहे आणि त्याच्यामुळे मतदारांची म्हणजे 18 वर्षाची काही मुलं होणारच नाहीत का? आता कोण पुढच्या वर्षी होणार, जी आज 17 वर्षाची आहेत, जी 16 वर्षाची अजून 2 वर्षांनी होतील। त्याच्यामुळे ही एक अवैधपणे चालणारी प्रक्रिया, केवळ शंका उपस्थित करणं आणि मूलभूत विषयापासून बाजूला जाणं या विषयावरती टीकाटिप्पणी करण्याचा दुर्दैवाने प्रयत्न विरोधकांच्याकडनं होत आहे। धन्यवाद। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।